हॅलो जेनझीज, हिअर वी मीट अगेन. मी तन्वी आपल्या जेनझीज पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं रिज म्हणजे ॲटिट्यूडमध्ये स्वागत करते. या एपिसोडमध्ये आपण बोलूयात एआयनी काही एक्स्ट्राऑर्डिनरी मूव्स दिल्यात त्याबद्दल. तुम्ही पण इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवरती हे व्हिडिओज पाहिलेच असतील ना, आणि विचार केला असेल की किती देखण्या मुली आहेत त्या. ॲज इन नो डाऊट या मुली खूप देखण्या आहेत, गॉर्जियस आहेत. पण आता मी जे सांगणार आहे ते ऐकून बऱ्याच जणांचा हार्टब्रेक होणार आहे. सो ह्या सगळ्या व्हिडिओजमध्ये ज्या मुली दिसत आहेत त्या AI जनरेटेड आहेत, म्हणजेच AIनी बनवलेल्या आहेत आणि त्या रिअल लाईफमध्ये एक्झिस्ट करत नाहीत. इनफॅक्ट हे व्हिडिओज इतके रिअलिस्टिक आहेत की मीही यांचं सिलेक्शन करताना कोणाच्या प्रायव्हसीचं व्हायोलेशन होऊ नये हे बघत होते. मग आता मुद्दा असा की हे व्हिडिओज खरे आहेत की AI जनरेटेड कळणार कसं? त्यात कोणाच्याही फेसचं लाईक पॉलिटिक्स, ॲक्टर्स, कॉमन पीपलच्या फेसचं डीपफेक होऊ नये, म्हणजे फोटोचा गैरवापर होऊ नये. म्हणूनच 20th फेब्रुवारीपासून इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यांचे काही नवीन नियम लागू झाले. लाईक आत्तापासून कोणत्याही AI जनरेटेड व्हिडिओजवर लेबल लावणं हे गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर जर कोणाचाही डीपफेक झाला असेल आणि त्यांनी कंप्लेंट केली तर त्यांना तो फोटो किंवा व्हिडिओ त्या प्लॅटफॉर्मवरनं 3 तासाच्या आत काढून टाकावा लागणार आहे. वर IT ॲक्ट आणि पॉस्को ॲक्टही त्यांच्यावर लागू केला जाऊ शकतो. सो आय होप की यापुढे AIचा गैरवापर होणार नाही. बरं, आता अँथ्रोपिकचं प्रोडक्ट क्लॉड AIनी कंटेंट क्रिएटर्ससाठी एक गुड न्यूज अनाऊन्स केली आहे. ती अशी आहे की बऱ्याचदा आपल्याकडे छान कंटेंट तर असतो, पण तो करेक्ट ऑडियन्सपर्यंत कसा पोचवायचा, तो कधी पोस्ट केला पाहिजे, एक्सेट्रा एक्सेट्रा हे आपल्याला कळत नाही. मग क्लॉड ट्रायन हेल्प अस हिअर. त्यांनी कंटेंट कॅलेंडर आर्किटेक्ट हे क्लॉडमध्ये ॲड केले. हे कॅलेंडर आपलं पर्सनल कंटेंट प्लॅनर म्हणून काम करतं. आपल्याला 30 डेजचं पोस्टिंग शेड्यूलच तयार करून देतं. जसं मी मगाशी सांगितलं ना, तसंच पोस्ट कशी करायची, केव्हा करायची, एक्सेट्रा आपल्याला डायरेक्ट तयार करून देतं. प्लस आपण राईट ट्रॅकवर आहोत का हे पण आता आपल्याला इथे ट्रॅक करता येणार आहे. वी नो की आता सगळे AI टूल्स आपल्याला मूव्ही लाईक कंटेंट बनवून देत आहेत, पण त्यातही नवीन नवीन लाईक एक्स्ट्रा विगन्स फीचर्स येत आहेत. लाईक सिनेमा स्टुडिओचं 2.0 व्हर्जन बाय हिक्सफील्ड AI हेही मार्केटमध्ये आलं आहे. इथे तुम्हाला खूप सुपर व्हिडिओज कोणाच्याही मदतीशिवाय बनवता येणार आहेत. तुमच्याकडे फक्त तुम्हाला हवे असलेले काही व्हिडिओजचे स्टार्ट फ्रेम आणि एंड फ्रेमचे फोटोज हवेत, जे नॅनो बनानाच तयार करून देईल. नंतर ते सिनेमा स्टुडिओ 2.0 वर टाका, मग तिथे ॲक्च्युअल AI त्याचं काम सुरू करेल. इथे आपल्याला स्पीड रॅम्प ग्राफ हा कॉलमही दिसतो. त्यातून व्हिडिओला व्हरायटी मोशन्स देऊ शकतो आणि पंची ॲक्सेलरेशन सारखे फीचर्सही या एडिटिंग फीचर्समध्ये ॲड करू शकतो. सो हे फक्त हिक्सफील्डच्या 2.0 व्हर्जनमध्ये मिळणार आहे. आता एक क्यूट कॉस्मेटिक अपडेट ऐका की फ्लॉरिडा बेस्ड कंपनीनी आय पॉलिश नावाचं फर्स्ट एव्हर AI स्मार्ट नेलपेंट इन्व्हेंट केलं आहे. म्हणजे काय, तर हे स्मार्ट AI डिव्हाइस आहे जे नखावर ठेवलं की काही सेकंदातच तुमचा नेल कलर चेंज होतो. आत्ता ब्लू आणि आत्ता रेड. ह्या मागची टेक्नॉलॉजी काय, तर इन्व्हेंटर्सनी सांगितलं आहे की प्रत्येक कलरची आपली एक फ्रिक्वेन्सी आहे जी हे डिव्हाइस ओळखेल आणि काही सेकंदातच तुमचा नेल कलर चेंज. गुड ॲक्ट बाय कॉस्मेटिक टीम. आता बघूयात हे इंडियामध्ये कधी येत आहे. जाता जाता AI इम्पॅक्ट समिटमध्ये डिक्लेअर झालेले अपडेट्स स्टुडंटसाठी. या समिटमध्ये ॲडोबीनी एक मोठा डिसिजन घेतला. ॲडोबीनी त्यांचं फायरफ्लाय फीचर स्टुडंट्स के लिए बिलकुल फ्री कर दिया है. कोणासाठी एक्झॅक्टली, तर 5000 स्कूल्सच्या 500 कॉलेजेसमध्ये, आणि या सगळ्यांमध्ये कंटेंट क्रिएटर्स लॅब हे कंपल्सरी असायला हवं. सो दॅट्स इट फॉर टुडे. आपण एव्हरी वीक असेच भेटत राहू. पाहत राहा जेनझीज पॉडकास्ट विथ तन्वी ओनली ऑन साम TV. गुड बाय.